ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी, पण आपले काका स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाच्या बाबतीत जे काही घडलं त्यांना न्याय मिळावा आणि चांगली चौकशी व्हावी यासाठी निर्भीडपणे लढणारं एक संवेदनशील नेतृत्व म्हणजे रोहितदादा पवार। तुम्हाला रोहित पवार आवडत असतील आवडत नसतील तो वेगळा विषय आहे, पण आज अजितदादांच्या मृत्यूला न्याय मिळावा त्यासाठी रोहित पवार ज्या प्रकारे अभ्यास करून प्रश्न लोकांसमोर मांडताय त्यामुळे रोहित पवारांना तुम्ही दुर्लक्षित तर नक्कीच करू शकत नाही। खरं तर बोलायला खूप वाईट वाटतंय, पण मागच्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा कुठल्याही राजकीय मोठ्या नेत्याचं अशा प्रकारचं अपघाती दुर्दैवी निधन झालं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातील लोक मागणी करतात की CBI चौकशी व्हावी, SIT व्हावी। पण अशा संपूर्ण प्रकरणामध्ये जो कुठला व्यक्ती मृत्यू पावला त्याची रक्ताच्या नात्याचे जे काही माणसं असतात किंवा त्यांच्या घरातले जे काही माणसं असतात ते कधीच प्रखरपणे अशा मागण्या करत नाही। कदाचित त्यांचं राजकीय भविष्य त्यावर अवलंबून असतं म्हणून ते करत नसतील, पण आपण माणूस आहोत आणि त्यामुळं कधीकधी आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन जर आपल्या मनात काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न जनतेसमोर मांडले पाहिजे आणि त्यावर बोललं पाहिजे, तरच आपल्यातलं माणूस पण जिवंत राहत असतं। आणि त्यामुळं रोहित पवार या सगळ्या गोष्टींना अपवाद ठरलेत आणि आज ते लढतायत। आता अनेक लोक रोहित पवारांवर आरोप करताय की रोहित पवार प्रसिद्धीसाठी दादांच्या मृत्यूचा वापर करताय, पण मला संपूर्ण महाराष्ट्राला सांगायचं आहे की रोहित पवार हे नाव इतकं छोटं नाही की त्यांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी अजितदादांच्या मृत्यूचा वापर करावा लागेल। खरं तर रोहित पवारांच्या प्रत्येक मुद्द्याचं मी समर्थन करतो असं मी म्हणत नाही, पण त्यांनी मांडलेले काही मुद्दे हे खरंच खूप महत्त्वाचे आहेत। अजितदादांनी एकदा बारामतीत खूप छान वाक्य बोललं होतं की बारामती साहेबांवर प्रेम करते पण साहेबांनंतर बारामती दादांवर प्रेम करते। आणि आज ज्या प्रकारे रोहित पवार लढताय ते पाहून मला एक वाक्य म्हणावंसं वाटतं की पवारांच्या पिढीतलं तिसऱ्या पिढीतलं सगळ्यात सक्षम नेतृत्व कोणतं, तर रोहितदादा पवार ही आजच्या परिस्थितीतली सगळ्यात मोठी वास्तविकता आहे। खरं तर रोहित पवारांनी अजितदादांच्या मृत्यूनंतर 3 प्रकारे आपले वेगवेगळे रूप दाखवले। जेव्हा अजितदादांचा मृत्यू झाला तेव्हा सगळ्यात जास्त डोळ्यातून अश्रू आले पवार घराण्यात तर ते रोहितदादा पवारांच्या डोळ्यातून आले। त्यानंतर मृत्यू झाल्यानंतर जे काही अजितदादांचे PA होते किंवा ज्या काही त्या माळी म्हणून एक त्यामध्ये एअर हॉस्टेस होत्या त्या सगळ्यांच्या घरी जाऊन रोहित पवारांनी त्या सगळ्यांची त्या ठिकाणी समजूत काढली, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली, त्यानंतर त्यांच्या दुःखात सहभाग घेतला। एवढं दुःख स्वतःवर असूनही त्या लोकांबद्दल स्वतःची संवेदनशीलता व्यक्त केली। त्यामुळे रोहित पवारांचं सर्वसामान्यांबद्दल असलेलं एक प्रेम उभ्या महाराष्ट्राला दिसून आलं। खरं तर आपण म्हणतो ती त्यांची जबाबदारी आहे, पण ती प्रत्येक पवार कुटुंबियांची जबाबदारी होती। पण सगळ्यात पहिले हे संपूर्ण जे काही केलं ते रोहितदादांनी केलं। आणि त्यानंतर आता जेव्हा संपूर्ण प्रकरण झालं, दादाचा संपूर्ण दशक्रिया विधी वगैरे झाला, त्यानंतर रोहित पवार एक पत्रकार परिषद घेतात आणि काही मुद्दे संपूर्ण महाराष्ट्रासमोर उभे करतात। त्यातले 2-3 मुद्दे मला खूप आवडले। एक म्हणजे ब्लॅक बॉक्सचा मुद्दा। ब्लॅक बॉक्सचं असं असतं की ब्लॅक बॉक्स हा 1100 डिग्री सेल्सिअस म्हणजे खूप मोठं तापमान झालं, त्या तापमानावरही 1 घंटा तसाच्या तसा राहू शकतो, त्याला काही धोका होऊ शकत नाही। पण या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी ब्लॅक बॉक्स जळून गेला अशा प्रकारची काहीतरी माहिती समोर येते, त्याचा त्यांनी विरोध केला। त्यानंतर रोहित पवारांचा दुसरा मुद्दाही खूप महत्त्वाचा होता की जेव्हा ते विमान पडत होतं खाली तेव्हा पायलटांनी एकमेकांना काहीही बोललं नाही। खरं तर असं अपेक्षित असतं की जेव्हा मृत्यू आपल्या समोर दिसतो तेव्हा माणूस काहीतरी बोलेल, पण दुर्दैवानं रोहितदादा म्हणतात की अशी काही माहिती समोर येते की पायलट यांनी एकमेकांसमोर काहीही संभाषण त्या ठिकाणी केलं नाही। तिसरा मुद्दा जी काही आपली DGCA बॉडी आहे विमानाची, त्या DGCAचा जो काही भोंगळा कारभार होता म्हणजे वेळेवर विमान बदलणं असेल, पायलट बदलणं असतील किंवा जास्त डिझेल भरणं असेल, जे काही ऑइल आहे ते भरणं असेल, असे संपूर्ण काही 2-4 मुद्दे आहेत ज्यामुळे प्रश्नार्थक चिन्ह उभे केले जातात। त्यानंतर त्यांनी हाही मुद्दा उचलला की अजितदादांना कारनं जायचं होतं, मग वेळेवर त्यांना लेट केलं गेलं, मग त्यांना विमानात बसवलं गेलं। खरं तर मलाही वाटतं की अजितदादांचा जो काही हा अपघात झाला आहे तो 90% तर अपघातच आहे, पण 10% जे काही प्रश्न रोहित पवारांच्या मनात उपस्थित झालेत ते प्रश्नही कुठंतरी खरे असल्यासारखं सर्वसामान्य माणूस म्हणून वाटतं। त्यामुळं आज मला खरंच रोहित पवारांवर बोलावंसं वाटलं, कारण राजकीय स्वार्थापायी नेहमीच मोठ्या घराण्यातली लोक प्रखरपणे अशा गोष्टींची मागणी करत नाही, पण आज रोहित पवार खरं तर आज दोन्ही राष्ट्रवाद्या एक येण्याची कुठलीही संधी नाही। रोहित पवारांचं कुठलंही राजकीय स्वार्थ या संपूर्ण प्रकरणात नाही, पण तरीही रोहित पवार आपल्या काकासाठी, कारण ज्या काकाच्या हाताचं बोट धरून आपण राजकारणात आलो, 2दा आमदार झालो, त्या काकांच्या मृत्यूला इतक्या सोप्या पद्धतीने कसं जाऊ देणार, त्यासाठी ज्या प्रकारे ते लढत आहे ते बघून खरंच खूप चांगलं वाटलं।
कारण आपण माणसानं माणूस म्हणूनही कधी कधी गोष्टींकडे पाहिलं पाहिजे. राजकारण वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांच्या ठिकाणी ठीक आहेत. आज रोहित पवार जो काही प्रयत्न करत आहे त्यामुळे त्यांच्या अनेक दुश्मनी तयार होत असतील, पण त्या सगळ्या गोष्टींचा विचार न करता रोहित पवार परत प्रेस कॉन्फरन्स घेत आहे, लोकांसमोर येत आहे आणि जे काही मुद्दे त्यांच्या मनात आहेत ते मुद्दे लोकांसमोर मांडत आहे, जेणेकरून एक चांगली आणि कठोर चौकशी व्हावी आणि अजितदादांच्या बाबतीत जे काही घडलं त्या गोष्टीला न्याय मिळावा. रोहित पवार ज्या प्रकारे हा प्रयत्न करताय या संपूर्ण विषयावर तुमचं मत काय आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.